शहरासह तालुक्यात चक्री कसिनो ऑनलाईन गेमिंग सेंटर पुन्हा जोमाने सुरू। एका दिवसात एका चक्रीवाल्याने कमावले 70,000 रुपये। मी सुरू केलंय, तुम्ही पण सुरू करा। पाटलांचे फरमान, ती मॅडम काय करते मी बघतोच। पाटलांचा इतरांना संदेश। पोलीस प्रशासनाला चॅलेंज देण्याचा प्रकार। पोलीस प्रशासनाचे भय इथे राहिले नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न। दिवाळी झाली, आता सर्व अवैध व्यावसायिक सोमवारपासून आपले जाळे पसरायच्या तयारीत। चक्री कसिनोवाल्यांनी तर सोमवारची वाट न पाहणे पसंत करत गेल्या 3 ते 4 दिवसापासून शहरासह तालुक्यात पुन्हा आपले जाळे विणले। सांगलीच्या पाटलांचा कराडच्या पाटलांशी लईच लळा। सांगलीच्या पाटलांना थेट 40%, कराडच्या पाटलांना सूत्रे सांभाळण्याचे 5%, सोबत स्वतःच्या कसिनो सेंटरचे 50%। इतका रगड पैसा फक्त कामगारांच्या जीवावर चालत असलेल्या कसिनो सेंटरवर। मग काय, कामगारावर पण पाटलांची मर्जी आणि कामगारांची पाटलांवर, अशी ही सूत्रे चालतात। ज्या जागा मालकांनी आपली जागा अथवा गाळे या अवैध व्यावसायिकांना भाडे तत्वावरती दिलेले आहेत, त्यांनी ज्या आमिषापोटी हे गाळे भाडे तत्वावर दिलेले आहेत, ते मालक देखील या अवैध व्यवसायासाठी कारणीभूत आहेत। कारण यांनी सहजपणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी या अवैध व्यावसायिकांना जागा गाळे भाडे तत्वावरती दिल्यामुळेच शहरामध्ये या अवैध व्यावसायिकांनी आपले जाळे विणले आहे। या व्यावसायिकांच्या बरोबर जागा मालक देखील तितकेच जबाबदार आहेत। यांच्या या मायाजाळाने चक्री कसिनो ऑनलाईन गेमिंग खेळण्याकरिता तयार करण्यात आलेल्या जाळ्यात कित्येक तरुण वर्ग अलगद अडकतात। सुरुवातीला मोह दाखवला जातो आणि नंतर यांचा संपूर्ण खिसाच मोकळा केला जातो। या कसिनो गेमिंगमुळे कित्येक तरुण कर्जबाजारी झाले आहेत, तर कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। अशी गंभीर परिस्थिती आहे साहेब। या कसिनो चालकांवर पाटलावर मर्जी कोणाची? पोलीस प्रशासनाने कारवाया करून देखील यांचे एवढे धाडस होते कसे काय? यांना कोणाचे मिळत आहे पाठबळ? कोणाच्या जीवावरती हे एवढे धाडस करत आहेत? कारवायांपुरते तात्पुरते बंद, पुन्हा 8 दिवसांनी यांचा बाजार सुरूच। हे असे किती दिवस चालणार? या कसिनो चालकांवर कडक कारवाई होणार का, असा सवाल शहरासह तालुक्यातील सुज्ञ नागरिक करू लागले आहेत। प्रशासनाने फांद्या छाटण्यापेक्षा मुळावर घाव घालणे गरजेचे, कारण फक्त फांद्या छाटल्या की त्या पुन्हा फांद्या फुटणार आणि पुन्हा फुलणार। सुरू करण्यात आलेल्या कसिनो सेंटरपैकी काही कसिनो सेंटरची माहिती पुराव्यासह आम्ही आपणास देत आहोत। कारवे गावात 2 कसिनो सेंटर, त्यातील एकाने तात्पुरते बंद ठेवले आहे, तर एक भर नागरी वस्तीत सुरू। भाजी मंडई पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर पोलिसांच्या नाकावर टिच्चून, पुढे कॉलेज रोडवर सूर्या मस्तानी समोर तेही नागरी भर वस्तीत, कृष्णा कॅनालवर मुख्य महामार्गालगत सुरूच।